झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत हर्षवर्धन सपकाळांना ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे। युबीटीचे नेते काँग्रेसवर जी टीका करतात त्याचा बराचसा भाग त्यांनाही लागू होतो असं म्हणत सपकाळांनी पलटवार केलाय। हेकेखोरी ही ताकद नाही, त्यामुळे कोणीही हेका वापरता कामा नये। हम जहां खड़े होते हैं वहां से लाइन शुरू होगी ही स्टाईल योग्य नाही असा टोला हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना युबीटीला लगावलाय। आता पुढच्या निवडणुका 2029च्या त्याआधी ज्या वैचारिक सर्व भूमिका आहेत ह्या ठाम केल्याशिवाय जी घडी आहे ही नीट बसणार नाही। आज रोजी विस्कटल्या गेली असं जर कोणी म्हणत असेल तर त्यात तथ्य आहे। ती घडी जर नीट करायची असेल तर चर्चा आहे त्याच्यातलं एक साधन असू शकेल। मात्र फार महत्त्वाचं शब्द म्हणून मी तुम्हाला तिथं एक सेकंड थांबवतो। तुम्ही बोलतात, तुम्ही म्हणतायत की मवियाची घडी विस्कटली आहे। घडी आमची जरूर विस्कटलेली आहे, तिच्यात संवादाचा अभाव आहे आणि संवादाच्या अभावामुळे घडी विस्कटलेली आहे। ती घडी नीट करण्याकरता नुसत्या चर्चेने आणि याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, हर्षवर्धन सपकाळांनी एक प्रकारे कबुली दिलेली आहे की संवादाची वीण जी आहे महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये ती काहीशी उसवलेली आहे। अशा चर्चा यापूर्वी होत्या, पण आता प्रदेशात काँग्रेसच्याच प्रदेशाध्यक्षांनी ही कबुली दिलेली आहे। सौरभ, मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्येच ही घडी विस्कटली असल्याचं वास्तव आहे ते समोर आलं होतं। त्यामध्ये तिन्ही पक्ष जे महाविकास आघाडीतले एकत्रितपणे लढणं अपेक्षित होतं। खास करून मुंबईसारख्या या मुंबई महापालिकेसारख्या या मोठ्या शहरामध्ये किमान तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणं गरजेचं होतं, परंतु काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली, तिथं घडी विस्कटली गेली। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही एकसंध राहिली नसल्याचं वारंवार स्पष्ट झालं। त्यामुळं आता या संदर्भातली कबुली जी दिली जाते ही केवळ उशिरा आलेलं शहाणपण आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकसंधपणे जाणं गरजेचं होतं त्या ठिकाणी एकसंधपणे महाविकास आघाडी राहिली नाही किंवा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या संदर्भात कुठेही एकत्रित येऊन ज्या प्रकारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या तशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत आणि त्याचमुळं अशा प्रकारे ही घडी विस्कटलेली आहे असं थेट कबुली हर्षवर्धन सपकाळ या देताना पाहायला मिळत आहेत। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। पण शिवसेना युबीटीवर देखील टीका केलेली आहे हर्षवर्धन सपकाळांनी, त्यांनी नेमकं काय म्हटलं एकदा पाहूया। तुमचे मित्रपक्ष आहेत शिवसेना, ते तर त्यांच्या अग्रलेखातून तुमच्यावरती वारंवार टीकेची झोड उठवत असतात। म्हणजे आता याच प्रकरणाच्या वेळेस ते म्हणतात की काँग्रेस प्रादेशिक पक्षांना, संजय राऊत म्हणतात अग्रलेखामध्ये सामनामध्ये की काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना बरोबरीचं भागीदार मानण्याऐवजी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं असं ते म्हणतात। एकतर्फी निर्णयाबद्दल ते बोलतात की महाविकास आघाडीतील इतर पक्षांची चर्चा न करताच काँग्रेसने कसे निर्णय घेतले त्याच्यावरची बोलतात। बरं, ते अजून असं म्हणतात, तुम्ही निवडणूक लढवायचं मगाशी म्हणत होतात की काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यावर काय होते सगळ्यांनाच माहिती आहे। कारण म्हटलं असं सगळी तुमची शराफत आहे की काँग्रेस या सगळ्या तीन पक्षांमध्ये आता याच्यातला बराचसा भाग जो आहे तो आमच्या मित्रपक्षांवर तो लागू होतो। त्यातलं एक वाक्य जे पूर्ण करावं असं मला वाटतं, जे तुम्ही वाचलं नाही, त्याच्यात सामंजस्यपणा ही कमजोरी नाही असंच त्या अग्रलेखामध्ये कुठे होतं। तर ते सामंजस्यपणा ही कमजोरी नाही, खरं आहे, परंतु हेका आणि हेकेखोरी ही ताकदही नाही। त्यामुळे हेका हा कोणी वापरता कामा नये। सेना हेकेखोर आहे का शिवसेना? हेका कोणाचाही असला तो हेकाच आहे ना, की हम जहाँ से खडे होते लाईन वहाँ से खडी होती आहे, अशी जी काही एक स्टाईल असते ती स्टाईल पण काही ती योग्य नाही। आणि याबद्दलच प्रतिक्रियेसाठी शिवसेना युबीटीचे प्रवक्ते जयेश वाणी आता आपल्यासोबत आहेत। जयेश वाणी, हर्षवर्धन सपकाळांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, हेकेखोर त्यांनी म्हटलेलं आहे आणि रोख अर्थातच शिवसेना युबीटीकडे आहे। नाही, त्यांनी आपल्या आत्ता मी ते ऐकलं तुमच्याकडे, मी ती मुलाखत बघितली नाही अजून, पण त्यात त्यांनी असं म्हटलंय की जसा कुणाचा हेकेखोरपणा असेल, आता ते आमच्या हेकेखोरपणाविषयी बोलतायत की महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घेतल्यात। म्हणजे मग ती मुंबई महानगरपालिका वेगळी लढवण्याची असेल, स्थानिक स्वराज्य संस्था वेगळी लढवण्याची असेल, विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची असेल किंवा आणखीन कुठल्या भूमिका, ते नेमकं कुठल्या भूमिकेविषयी स्पेसिफिकली बोलतायत आणि कुणाला बोलताय हे एकदा आधी त्यांना स्पष्ट करू देत। त्यांनी अजून काही असं थेट शिवसेना, पण विषय शिवसेना युबीटी पक्षाचाच सुरू होता। शिवसेना युबीटी या पक्षानं जे वेगवेगळ्या माध्यमातून
काँग्रेसची समीक्षा केलेली आहे, टीका केली आहे, त्याबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलले आहेत. मुळात आपण हे समजून घ्या की आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे अगदी सामनामधला जो अग्रलेख आहे परवाचा ज्याविषयी बोललं जात होतं खरं तर संजय राऊत साहेबांनी लिहिलेला तो जो अग्रलेख आहे त्याच्यामधून जे आलेला आहे त्यात मैत्रीमध्ये आम्ही केलेला त्यांना एक सल्ला होत आहे, यापूर्वी सुद्धा सांगून झालेला आहे. आणि मित्र म्हणून एकमेकांना सल्ला देणं हे मैत्रीच्या नात्याला धरूनच आहे. त्यामुळे जर समजा पुढचं म्हणणं असं आहे की जर घडी विस्कटली असेल घडी बसवायला किती वेळ लागतो, एक कॉल त्यांनी करावा एक कॉल आम्ही करावा, विषय संपून जाईल. घडी बसवणं किंवा घडी विस्कटणं हा मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की आता आमचे सगळे नेते सन्माननीय राहुल गांधीजींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मल्लिकार्जुन खरगेजींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आमचं शीर्षस्थ नेतृत्व त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलतं आहे. त्या बोलण्यातूनच शरद पवार साहेबांची खासदारकीच्या याच्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्वय नसणं हे म्हणणं मला वाटतं थोडंसं घाईचं होईल. सपकाळ साहेबांनी एकदा कधीतरी हा विचार करायला पाहिजे की नेमकं प्रश्न मांडण्यापेक्षा उत्तर कसं सोडवता येईल. नाही पण नाही ऐका ना, जयेशवाणीजी त्यांनी असंही म्हटलंय की शिवसेना युबीटीनं आणि सामनातून जी काही टीका काँग्रेसवर आतापर्यंत करण्यात आली आहे तीच टीका शिवसेना युबीटी पक्षाला सुद्धा लागू होते. बघण्याचा दृष्टिकोन आहे ना त्यांचा हा बघण्याचा दृष्टिकोन आहे की आम्हाला लागू होते की नाही होते. मुळात मुद्दा असा आहे की ज्या वेळेस त्यांच्याशी चर्चा करायची त्यांच्याशी बोलायची वारंवार संधी आली त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली गेली. त्या उपरही जर त्यांना असं म्हणत असेल की चर्चा केल्यानंतर फक्त आमचंच ऐका तर असंही होऊ शकत नाही. दोन मित्र ज्यावेळेस एकमेकांशी बोलतात त्यावेळेस दोन मित्रांचं एकदा याचं एकदा त्याचं दोन्ही वेळा एकाच ऐकलं जात नसतं. कधी ह्याचं कधी त्याचं कधी दोघांची मिळून ठरवायचं असतं. आणि तसंही महाविकास आघाडी म्हणजे काय फक्त काँग्रेस आणि शिवसेना असे दोनच पक्ष नाही आहेत. काँग्रेस शिवसेना आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे. त्यामुळे तिघांच्या विचार विनिमयानंतर एखादा निर्णय घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे जयेशवाणीजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर टू द पॉइंट मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. हेकेखोरपणा हा काहीही कामाचा नाही, ती ताकद नाही, हेका वापरता कामा नये असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. आणि इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय, काही प्रतिक्रिया केल्या आहेत आणि काही टीका सुद्धा केल्या आहेत. पार्थ पवारांच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार त्यांनी घेतलाय. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला बघता येणार आहे आज रात्री 9 वाजता झी 24 तासवर.